ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार. दूरदर्शन प्रस्तुत आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दर्शक हो, संत्रा आणि मोसंबी ही महाराष्ट्रातील विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील महत्त्वाची अशी लिंबूवर्गीय फळपिकं आहेत. कमी कष्टात चांगलं उत्पन्न देणारी ही पिकं असली तरी त्याच्या काही समस्या आहेत. अनुषंगानं संत्रा आणि मोसंबी या पिकांची, या फळपिकाची फळगळ समस्या आणि त्यावरील उपाययोजना हा विषय आपण निवडलेला आहे. या विषयावर मार्गदर्शन करण्याकरता आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर दीपक कच्छवे सरांना. नमस्कार सर, स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. नमस्कार. सरांबद्दल सांगायचं तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ येथे सर वरिष्ठ वैज्ञानिक तथा प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. तर सर, आजच्या या महत्त्वाच्या अशा विषयाला आपण सुरुवात करू. सर्वप्रथम आम्हाला हे सांगा की संत्रा आणि मोसंबी या फळपिकांना विशेष असं महत्त्व आहे, तर यामागचं कारण काय? संत्रा आणि मोसंबी अर्थात लिंबूवर्गीय फळपिकं हे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आणि ग्राहकांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची फळपिकं आहेत. याचं कारण म्हणजे शेतकऱ्यांना कमी कष्टामध्ये आणि कमी देखभालीमध्ये हे उत्पन्न देतात आणि ग्राहकांसाठी वेगवेगळे औषधी गुणधर्म तसेच पोषण गुणधर्म असलेली ही फळं दोघांसाठी देखील एक अत्यंत महत्त्वाची फळपिके आहेत. हो, निश्चितच सर. ही सिट्रस फ्रूट्स आहेत त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी देखील अतिशय महत्त्वाची आहेत. मग जशी वेगळी फळपिकं असतात त्याच्या काही समस्या असतात, तर या फळपिकाच्या काय समस्या आहेत सर? हो, या संत्रा आणि मोसंबी फळपिकामध्ये पूर्वी तशा समस्या कमी असायच्या, परंतु मागील काही कालावधीमध्ये हवामान बदल असेल किंवा इतर काही घटना असतील यामुळे या फळपिकामध्ये मोठ्या प्रमाणावर समस्या दिसून येत आहेत. त्यामध्ये फळगळीची समस्या ही शेतकऱ्यांसाठी फार नुकसानकारक अशी एक समस्या आहे. झाडांची मर अर्थात आपण ज्याला झाडांचा रास म्हणूयात, ती देखील एक मोठी समस्या आहे. त्यानंतर अन्नद्रव्याचं व्यवस्थापन योग्य रीतीनं होत नाही, कीड आणि रोगांचं व्यवस्थापन एकात्मिक पद्धतीनं होत नाही. तसेच जे काही जमिनी आहेत त्या जमिनीमधील देखील काही समस्या आहेत. अशा बऱ्याच समस्या शेतकरी बंधू या संत्रा आणि मोसंबी या पिकामध्ये म्हणजे पाहत आहेत. अच्छा, आता तुम्ही वेगवेगळी कारणं सांगितली सर आणि वेगवेगळ्या समस्या सांगितल्या. आजचा जो विषय आहे आपला तो फळगळ विषयी आहे. तर नेमकी ही जी फळगळ असते किंवा हा जो विशेष प्रॉब्लेम आहे हा कशामुळे होतो सर? आपण जी फळगळीची समस्या संत्रा आणि मोसंबीमध्ये पाहिली तर ही समस्या शेतकऱ्यांसाठी आर्थिक नुकसान करणारी समस्या आहे. फुलं लागण्यापासून ते फळ तयार होईपर्यंत, फळाची काढणी होईपर्यंत साधारणतः 9 ते 10 महिन्याचा कालावधी आपल्याला लागत असतो आणि या कालावधीमध्ये फुलं लागल्यापासून ते झाडांची फळं तयार होईपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यावर या फुलांची आणि फळांची आपल्याला गळ होताना दिसते. सर्वसाधारणपणे आपण एखाद्या संत्रा किंवा मोसंबीच्या पूर्ण वाढलेल्या झाडावर पाहिलं तर काही हजारापासून ते 1 ते 2 लाखापर्यंत फुलं येतात आणि एवढे फुलं व्यवहारामध्ये फळामध्ये रूपांतर होणं शक्य नाही झाडाच्या आरोग्यासाठी. म्हणून यामधली जी काही फळं आहे ती काही फळ ही आवश्यक आहे किंवा अपरिहार्य अशी आहे. तर सुरुवातीला म्हणजे ही जी काही फळगळ आहे ती काही फारशी नुकसानकारक नसते शेतकऱ्यांना, परंतु शेवटी जेव्हा फळ तयार होते साधारणतः 3ऱ्या आणि 4थ्या टप्प्यामध्ये जी काय फळगळ होतीये या फळगळीपासून शेतकऱ्यांना साधारणतः 50% आसपास आर्थिक नुकसान होताना आपल्याला दिसत असते. त्यामुळे ही फळगळीची समस्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची समस्या झालेली आहे. मग यामागचं काय कारण असू शकतं सर? हे वेगवेगळे जे टप्पे तुम्ही सांगितले. हो, तर या ज्या फळगळीचे मुख्यतः 3 कारणं आहेत. वनस्पती शरीर क्रियाशास्त्र ज्याला आपण फिजिओलॉजिकल ड्रॉप असं एक कारण म्हणतो. दुसरं कारण आहे विविध रोगांमुळे होणारी फळगळ
आणि तिसरं कारण आहे विविध किडींमुळे होणारी फळगळ. या 3 कारणापैकी कुठल्या तरी एका कारणाने आपली फळगळ होत असते. तर जे तुम्ही पहिलं कारण सांगितलं, जे फिजिओलॉजिकल ड्रॉप म्हणता तुम्ही, ते कशामुळे नेमकं होतं? हे कारण अत्यंत एक महत्त्वाचं कारण आहे आणि जास्तीत जास्त जी काही संत्रा आणि मोसंबीमधली फळगळ होतीये ती याच कारणामुळे होतीये. आणि शेतकरी बऱ्याच वेळेला हे कारण शोधण्यात कुठेतरी असमर्थ असतात. तर आपल्याला या कारणाचे 3 भाग हे करता येतील. एक भाग म्हणजे झाडाच्या मधील आरोग्य, झाडाच्या मध्ये उपलब्ध असलेली पानाची संख्या, त्या पानाच्या संख्येवरती फळं पोचण्याची झाडाची शक्ती आपल्याला ठरवता येत असते. त्यानंतर त्या झाडामध्ये उपलब्ध असलेलं अन्नद्रव्याचं प्रमाण किंवा आपण जे बाहेरून झाडाला अन्नद्रव्याचे व्यवस्थापन करत असतो ते अन्नद्रव्याचं व्यवस्थापन, त्यानंतर त्या झाडामधील कर्बनत्र गुणोत्तर, ज्याला आपण CN रेशो म्हणून ओळखत असतो. या CN रेशो मधील जे C असतो त्याला आपण कार्बोहायड्रेट म्हणून ओळखतो. तो कार्बोहायड्रेटचा रोल फार महत्त्वाचा असतो. तो त्या ह्याच्यातल्या फळामधील पेशी भित्तिका मजबूत करण्याचं काम करत असतो. फळाला त्या देठापासून घट्ट पकडून ठेवण्याचं काम या कार्बोहायड्रेटचे असते. आणि त्यामधील दुसरा जो नत्र आहे CN मधला नत्र, तर त्या नत्राचं काम असतंय झाडामध्ये ऑक्सिजनची निर्मिती करणं, संजीवकाची निर्मिती करणं आणि झाडाच्या वाढीस प्रोत्साहन देणं. तर हा जो CN रेशोचा असमतोल त्या ठिकाणी जर झाला तर आपल्याला त्या झाडामध्ये फळगळीची समस्या दिसते किंवा झाडामध्ये काहीतरी वेगळं आपल्याला घडताना दिसतंय. तसेच त्या झाडावर किती फळाची संख्या आहे, जर झाडावर क्षमतेपेक्षा जास्त फळाची संख्या झाली की झाड जास्तीचे फळं गाळून टाकते. साधारणतः एकूण हे 2-3 कारणं आहेत. आणि झाडामध्ये उपलब्ध अन्नद्रव्य आणि झाडाला बाहेरून दिलेले अन्नद्रव्य हे झालं एक झाडामधील कारण. दुसरं जमिनीचे काही कारण आहेत. जमिनीची वापसा परिस्थिती किती काळ आहे, जर जमिनीमध्ये आपण जास्त पाणी त्या ठिकाणी साचून राहिलं तर जमिनीमध्ये जे काय प्राणवायू असतो, 5% प्राणवायू आपल्याला असतो हा माहीत आहे. तर तो प्राणवायू झाडांना मुळांना शोषण करता येत नाही आणि मुळं प्राणवायू नाही भेटल्यामुळे त्यांचा कोंडमारा होतो. तसेच जमिनीमध्ये जे काही पाणी आपण दिलेलं आहे सिंचन, ते अति जास्त होणे किंवा अति कमी होणे, असे हे जमिनीच्या बाबतीत देखील काही कारणं या ठिकाणी आहेत. आणि त्यानंतर तिसरं जे कारण आहे ते हवामान बदल, की अगदी उन्हाळ्यामध्ये एकदम वातावरण बदल होऊन पाऊस येऊन वातावरणामध्ये थंडावा निर्माण होणं किंवा इतर हिवाळ्यामध्ये उष्णतेची लाट येणं किंवा थंडीची लाट येणं किंवा अवकाळी पाऊस येणं, या सर्व घटनांमुळे जे काही कुमकुवत झाडं असतात त्या झाडांवर परिणाम होतो आणि त्या झाडांमध्ये इथिलीन नावाचा गॅस तयार होतो आणि त्या झाडातून ते जे काही फळं झाडावर आहेत ती फळं हळूहळू गळण्यास सुरुवात होतो. तर एकंदरीत या झाडामधील कारणं, हवामानाची कारणं आणि जमिनीच्या अंतर्गत जी काय परिस्थिती आहे, या तिन्ही कारणामुळे जी काय गळ होतीये तिला आपण वनस्पती शरीर क्रियाशास्त्रीय फळ किंवा फिजिओलॉजिकल ड्रॉप म्हणून आपण ओळखत असतो. बरं सर, ह्या ज्या समस्या तुम्ही सांगितल्या, जी 3 मूलभूत कारणं सांगितली, तर याचं नियंत्रण नेमकं आपल्याला कसं करता येईल? कारण इथे सॉइल हेल्थचाही प्रॉब्लेम दिसतो आहे. बरोबर मॅडम, हे जे काही फिजिओलॉजिकल ड्रॉप आहे याचं नियंत्रण आपल्याला 2 टप्प्यामध्ये करावं लागेल. एक म्हणजे आज आपल्यासमोर ही समस्या आलेली आहे, तर या समस्याला आपल्याला उत्तर देण्यासाठी तत्कालीन उपाययोजना आहेत. तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की साधारणतः जुलै महिन्याच्या शेवटी किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला पावसाची उघाड भेटल्यानंतर जिब्रॅलिक ॲसिड जे संजीवक आहे ते 1.5 ग्राम, त्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट नावाचं जे काही खत आहे ते 1.5 किलो 100 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आपल्याला पहिली फवारणी त्या झाडाला घ्यायची आहे. त्यानंतर 15 दिवसाच्या अवधीनंतर आपल्याला जी दुसरी फवारणी आहे NAA, ज्याला आपण नॅफ्थॅलिक ॲसिटिक ॲसिड नावाने ओळखतो, ते देखील 1.5 ग्राम घेऊन त्याच्यामध्ये 05234 नावाचं जे काय मोनोपोटॅशियम फॉस्फेट नावाचं खत आहे हे देखील 1.5 किलो घेऊन आपल्याला त्या झाडाला दुसरी फवारणी पावसाची उघाड भेटल्यानंतर द्यायची आहे. आणि सोबतच आपल्या त्या झाडाला शेणखतामध्ये मिक्स करून 50 ग्राम फेरस सल्फेट आणि 50 ग्राम झिंक सल्फेट हे त्या प्रति झाड आपल्याला जर दिलं तर आपली ही तत्काल सध्याची फळगळ होत आहे वनस्पतीशास्त्रीय कारणांनी, ज्यामध्ये आपल्या झाडांमध्ये कुठलाही आपल्याला रोग दिसत नाही, कुठलेही कीड दिसत नाही आणि ते फळ देठाजवळ पिवळं होऊन खाली गळून पडताना दिसतंय, तर ही आपल्याला कंट्रोल करण्यासाठी मी जे आता 2 फवारण्या सांगितल्यात ह्या आपल्याला कराव्या लागतील. आणि दीर्घकालासाठी आपल्या त्या झाड आहे त्या झाडाचं आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन व्यवस्थित करायचं आहे. किंबहुना झाड लागवडीपासून आपल्याला त्या अन्नद्रव्याचं व्यवस्थापन व्यवस्थित करायचं आहे. सोबत जे झाडामध्ये वेगवेगळे संजीवक तयार होत असतात, जर आपल्या झाडामध्ये संजीवकाचं प्रमाण निर्मिती कमी होत असेल तर आपण फुलं लागल्यापासून
जे NA नावाचं संजीवक आहे हा. त्यामध्ये युरिया साधारणतः 10 लिटरला 3 ml प्लॅनोफिक्स या नावाने NA भेटते. बरं. ते 3 ml NA आणि 100 ग्राम युरिया अशा आपण साधारणतः 2-2 महिन्याच्या कालावधीमध्ये फुलं लागण्यापासून जर फवारण्या घेत गेलो हा. तर झाडामध्ये जे काही संजीवकाचा असमतोल झालेला आहे, बरं. नत्राची कमतरता झालेली आहे आणि ही भरून निघून आपली जी काही फुलगळ किंवा फळगळ होणार आहे ती आपल्याला हळूहळू कमी करता येऊ शकते. बरं, या न्यूट्रिएंट मॅनेजमेंटबद्दल पण आपण पुन्हा जाणून घेऊ सर. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत राहा आमची माती आमची माणसं. आमची माती आमची माणसं. दर्शक हो, आपलं पुनश्च स्वागत. आज आपण चर्चा करतो आहे संत्रा आणि मोसंबी याच्यातील फळगळ समस्या आणि त्यावरील उपाययोजना याबद्दल. आणि आपल्यासोबत डॉक्टर दीपक कच्छवे सर आहेत. सर, आपण न्यूट्रिएंट मॅनेजमेंटला जास्त भर दिला या समस्येबद्दल, तर नेमकं न्यूट्रिएंट मॅनेजमेंट कसं करायचं आहे? हो, आपली जी काय संत्रा मोसंबी या फळ पिकामधील फळगळ आहे याचं मुख्य कारण हे अन्नद्रव्य झाडामध्ये उपलब्ध नसणे किंवा अन्नद्रव्याची कमतरता असणे. हो. आणि त्यामुळे हे पुढचे सगळे वनस्पतीशास्त्रीय फळगळ आपल्याला होताना दिसते. तर शेतकरी बंधूंनी संत्रा आणि मोसंबी या फळ पिकामध्ये एकात्मिक पद्धतीनं अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करावं. आपण जर मोसंबीचं पाहिलं तर मोसंबीमध्ये आपल्याला त्या झाडास पूर्ण वाढ झालेल्या 50 किलो शेणखत आपण प्रतिवर्षी भार तोडताना टाकलं पाहिजे किंवा आपल्याकडे उपलब्ध नसेल तर 15 किलो गांडूळ खत टाकलं पाहिजे. त्यानंतर त्या बागेमध्ये आपण हिरवळीची खतं साधारणतः 2 वर्षामधून एकदा पेरून गाडली पाहिजे. सोबतच झाडामध्ये आपण जैविक खतं देखील आपण वर्षातून 2 ते 3 वेळा त्या बागेला 2 मिनिट तुम्हाला थांबवते सर. तुम्ही आताच हिरवळीच्या खतांचा उल्लेख केला, तर ती कसं नेमकं द्यायचं आहे? पावसाळ्याच्या सुरुवातीला पहिला पाऊस पडल्यानंतर जे काही हिरवळीचे खतं आहेत बागेमध्ये, आपण बरू आहे, ताग आहे, धेंचा आहे, यासारखे फळपिकं आपण बागेच्या 2 रांगामध्ये पेरायची आणि साधारणतः 1-1.5 महिन्यामध्ये त्या फळपिकांना त्या हिरवळीच्या पिकांना फुलं यायच्या अगोदर ती पिकं जमिनीमध्ये गाडून टाकायची, जेणेकरून त्या जमिनीचं आरोग्य आपल्याला चांगले होताना दिसते आणि ते जे काही हिरवळीचे खतं आहेत ते आपल्या जमिनीचं आरोग्य आपल्याला चांगलं करताना दिसतात. तर आपण हिरवळीचे खतं देखील त्या बागेमध्ये म्हणजे पेरून गाडली पाहिजे. सोबत आपण त्या बागेमध्ये जैविक खतं टाकली पाहिजे. ही जैविक खतं जी काय आपण अन्नद्रव्य देतो ते अन्नद्रव्य झाडाला उपलब्ध स्वरूपात उपलब्ध करून द्यायचं काम करत असतात. त्यानंतर आपण त्या झाडांना एकात्मिक पद्धतीनं जे काय अन्नद्रव्य आहेत त्यामध्ये मुख्य अन्नद्रव्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश आहे. हे 800 ग्राम नत्र, 400 ग्राम स्फुरद आणि 400 ग्राम पालाश हा जो 5 वर्षापेक्षा मोठ्या झाडाचा डोस आहे, हा डोस आपण विभागून 2 ते 3 टप्प्यामध्ये बहाराच्या कालावधीमध्ये दिला पाहिजे. सोबत दुय्यम अन्नद्रव्य कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि गंधक हे देखील आपण त्या बागेस वर्षातून 2 ते 3 वेळाला दिले पाहिजे. आणि सोबतच जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ज्यामध्ये झिंक आहे, फेरस आहे, बोरॉन आहे, मॉलिब्डेनम आहे, कॉपर आहे, तर इत्यादी सूक्ष्म अन्नद्रव्य देखील आपण वर्षातून 3 वेळाला त्या बागेमध्ये फवारणीमधून अथवा जमिनीमधून जेव्हा जेव्हा त्या बागेला नवती येते त्यावेळेला आपण दिले पाहिजे. तसेच संत्र्यामध्ये देखील आपल्याला साधारणतः 900 ग्राम नत्र, साधारणतः 300 ग्राम स्फुरद आणि 300 ग्राम पालाश NPK हा डोस दिला पाहिजे. सोबत कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक आणि सूक्ष्म अन्नद्रव्य जसं मोसंबीला आपण सांगितले तशाच पद्धतीने द्यायचेत. आणि सोबत आपण संत्र्याला जे काही जैविक खतं आहेत त्यामध्ये ट्रायकोडर्मा आहे, स्फुरद विरघळणारे जीवाणू आहेत, आझोस्पिरिलियम आहे, PSB आहे, हे सर्व जे काही जैविक खतं देखील आपण त्या बागेस दिले पाहिजेत, जेणेकरून काय होईल त्या झाडाला एकात्मिक पद्धतीनं अन्नद्रव्याचा पुरवठा होईल आणि त्या झाडामध्ये जे काही फळं आहेत ती फळं झाडाला पोषण्याची ताकद येईल आणि त्या अन्नद्रव्याच्या माध्यमातून त्या झाडामध्ये वेगवेगळे संजीवक देखील निर्माण होतील आणि आपली फळगळ कमीत कमी त्या ठिकाणी आपल्याला होताना दिसेल. बरं, तुम्ही सुरुवातीला दुसरं कारण जे सांगितलं होतं सर की रोगांमुळे पण फळगळ होते, तर असे कोणते रोग आहेत की ज्यामुळे फळगळ होते आणि त्याचे प्रकार कोणते कोणते आहेत? हो, आपण आता जसं पाहिलं की वनस्पती क्रियाशास्त्राच्या नुसार बरीचशी फळगळ होती आणि दुसरं महत्त्वाचं कारण आहे ते रोगामुळं. त्याच्यामध्ये साधारणतः 4 ते 5 रोगांचा समावेश आपल्याला करता येतो. पहिला आहे कोलोटोट्रिकम, अर्थात देठ सुकी नावाने ओळखतो. दुसरा आहे तपकुरी कूच जो फायटोप्थोरा नावाने ओळखतो. तिसरा आहे मूळ कूच. चौथा आहे डिप्लोडिया आणि 5वा आहे अल्टरनेरिया. असे 5 साधारणतः बुरशीजन्य रोग आहेत. तर पावसाळ्याच्या कालावधीमध्ये या रोगांसाठी पोषक वातावरण तयार होते आणि झाडावर जे काही वाळलेल्या काड्या असतात किंवा सल म्हणून आपण ओळखतो त्या सलीमध्ये यांचे सूक्ष्मजीव
वर्षानुवर्ष राहत असतात हा. आणि त्याला अनुकूल वातावरण भेटलं की हे ते पुन्हा grow होतात. सक्रिय होतात हा. आणि मग हे पुन्हा त्या फळांवर प्रादुर्भाव करतात. असे 5 रोग अत्यंत अच्छा. नुकसानकारक आहेत. मग आता जे तुम्ही सुरुवातीला बोललात सर की देठकूज होते, ही नेमकी कशामुळे होते? हा जो देठकूज रोग आहे, या रोग हा कोलेटोट्रिकम नावाच्या बुरशीमुळे होत असतो. आणि आपण बघतो संत्रा आणि मोसंबी फळाच्या देठाजवळ एक खोलगट भाग हो. असतो आणि त्या ठिकाणी थोडंसं पाणी त्या ठिकाणी पावसाचं साचून राहतं आणि पाणी साचून राहिल्यामुळं त्या ठिकाणी देठाच्या ठिकाणी बुरशीची या कोलेटोट्रिकम वाढ होती आणि मग ते देठाचा भाग पूर्ण असं गोल काळं रिंग तयार होते आणि रिंग तयार झाल्यानंतर हा फळ त्या देठापासून सुटते आणि गळते. बरं. त्यालाच आपण कोलेटोट्रिकम नावाच्या बुरशीमुळे होणारी म्हणजे फळगळ अशी म्हणतो. अच्छा. तर ही फळगळ आपल्याला कमी करण्यासाठी साधारणतः आपल्याला फळगळीचं एखाद दुसरं जरी झाड दिसलं आपल्या शेतामध्ये तर आपण बोर्डो मिश्रण त्याची फवारणी सुरुवात घेऊ शकतो किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड नावाचं जे काही बुरशीनाशक आहे ते 2.5 ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊ शकतो किंवा कार्बेंडेंजिम नावाचं जे काही बुरशीनाशक आहे या तिन्हीपैकी कुठल्याही एका बुरशीनाशकाची आपण फवारणी घेऊन या कोलेटोट्रिकम किंवा देठकुजी या फळगिळीचं नियंत्रण करू शकतो. या रोगांबद्दल आपण अजून जाणून घेऊ सर. तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत राहा आमची माती आमची माणसं. आमची माती आमची माणसं. दर्शक हो, आपलं पुनश्च स्वागत. आज संत्रा आणि मोसंबी या फळ पिकांच्या फळगळ समस्येबद्दल आणि त्यांच्या उपाययोजनाबद्दल आपण चर्चा करतोय आणि आपल्यासोबत डॉक्टर दीपक कच्छवे सर आहेत. सर, आपण आता देठकूज ही कशी होते याबद्दल जाणून घेतलं. यानंतर तुम्ही बोलला होतात की तपकिरी कूज पण एक असते आणि मूळ कूज पण असते, तर याबद्दल सांगा सर. हो, पावसाळ्यामध्ये सततचा पाऊस किंवा झड लागणे आपण जे म्हणतो, छोटे छोटे बारीक पावसाचे सतत हे सुरू असतात सरी. तर अशा सरीमध्ये फायटोप्थोरा नावाची जी काही जमिनीमधली बुरशी ही सक्रिय होती आणि ही बुरशी जमिनीलगत जे काही फळं आहेत पिकलेली त्या फळावर जमिनीपासून पावसाच्या थेंबासोबत वर उडती आणि त्या फळाला चिटकती आणि त्या फळावर आपला एक तपकिरी रंगाचा डाग तयार होतो आणि हळूहळू पावसाळी वातावरणामध्ये ही बुरशी हवेद्वारे वर वर पूर्ण झाडावर पसरते आणि झाडं तपकिरी होऊन सडतात आणि खाली गळून पडतात. तर याला आपण तपकिरी कूज किंवा फायटोप्थोरा असं ओळखतो. तर या बुरशीच्या नियंत्रणासाठी आपल्याला शक्य असल्यास बहाराच्या पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतकरी बंधूंनी बोर्डो मिश्रण किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड या बुरशीनाशकाची जमिनीवर आणि झाडावर फवारणी प्रिकॉशन म्हणून घ्यावी. आणि अशी फळगळ आपल्याला सुरू झालेली दिसल्याबरोबर शेतकरी बंधूंनी फोसाटाईल AL 2.5 ग्राम प्रति लिटर किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड या कुठल्याही बुरशीनाशकाची आपण फवारणी घेऊन या जे काय फायटोप्थोरा गळ आहे या गळीसाठी नियंत्रण करू शकतो. आणि जे जमिनीवर पडलेली रोगट फळं आहेत ती उचलून आपल्या बागेच्या बाहेर नेऊन गाडणे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि दुसरा जो आपण मूळकूज रोग विचारला तर सततच्या पावसामुळे व जमिनीमध्ये साचलेल्या अतिरिक्त पाण्यामुळं त्या ठिकाणी किंवा वापसा परिस्थिती नसल्यामुळं झाडाची मुळं कुजतात आणि मुळं कुजल्यामुळे त्या मुळं अन्न आणि पाण्याचं शोषण त्या ठिकाणी करू शकत नाहीत आणि मग झाडाला अन्न आणि पाण्याचा पुरवठा बंद झाल्यामुळं झाडावर जी काही फळं आहेत ती फळं झाड गाळून टाकायला सुरुवात करते आणि फळाची आपल्याला गळ झालेली त्या ठिकाणी दिसू शकते. तर मुळकूज आपल्याला नियंत्रण आणण्यासाठी आपण त्या बागेमधलं पाण्याचा निचरा होण्यासाठी वेगवेगळ्या सरी केल्या पाहिजे. पाण्याचं चराद्वारे पाणी बाहेर काढलं पाहिजे आणि मॅफिनोक्झाम 2.5 ग्राम किंवा फोसाटाईल AL या बुरशीनाशकाची आपण त्या ठिकाणी झाडावर आळवणी करून ती मुळकूज आपण नियंत्रणात आणू शकतो. आता तुम्ही वेगवेगळ्या ज्या ह्या सांगितल्या सर, हे बुरशीजन्य जे रोग आहेत त्याबद्दल सांगितलं, त्याच्यात सगळ्यात परिणामकारक अशी कुठली म्हणजे जी समस्या आहे या 3 कूज ज्या सांगितल्या तुम्ही त्या? हो, नाही, या तिन्हीमध्ये त्या त्या परिस्थितीनुसार असते. सुरुवातीच्या काळामध्ये कोलेटोट्रिकम नावाची देठकुजी आहे, ती नंतर जी फायटोप्थोरा येते. तर हे जसं पावसाचं चढ उतार आहेत त्यानुसार येत असतात. ठीक आहे. आता तिसरा जो तुम्ही समस्या सांगितली होती ती सर किडींमुळे नुकसान होतं, म्हणजे फळगळ होते. तर अशी कुठली कीड आहे की ज्याच्यामुळे फळगळ जास्त होते? यामध्ये 2 किडी आहेत. पहिली कीड आहे रस शोषण करणारा पतंग आणि दुसरी कीड आहे फळमाशी. या 2 मुळे आपलं मोठं नुकसान होतं. बरं, तर मग त्यांच्यापैकी जी फळमाशी आहे सर त्याबद्दल काय सांगाल? फळमाशी साधारणतः फळामध्ये पिवळेपणा आल्यानंतर किंवा फळामध्ये गोळी आल्यानंतर ही फळमाशी फळाच्या सालीच्या खाली तिची अंडी घालती आणि त्या अंड्यामधून भुरकट मळकट बिना पाय असलेल्या आळ्या बाहेर येतात आणि त्या आळ्या साधारणतः त्या फळातला गर खाऊन टाकतात आणि ते फळ सडते आणि खाली पडते. याला आपण फळमाशीमुळे होणारी फळगळ म्हणतो. तर ही गळ आपल्याला नियंत्रणात आणण्यासाठी जी खाली गळालेली फळं आहेत ती गळालेली फळं
वेचून बागेच्या बाहेर न फेकून देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि फळमाशीला पकडण्यासाठी जे काही रक्षक सापळे आहेत ज्यामध्ये मिथिल युजेनॉल नावाचा घटक असतो ते रक्षक सापळे आपण साधारणतः 10 ते 15 झाडाच्या मध्ये एक 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 लटकून ठेवावा जेणेकरून आपल्याला या फळमाशीचं नियंत्रण करता येऊ शकते. यानंतर दुसरा एक रस शोषण करणारा पतंग देखील एक महत्वाचा कीड आहे. हो, तर या रस शोषण करणाऱ्या पतंगाच्या बाबतीत आपल्याला फळ आपलं जेव्हा पक्व व्हायला लागतंय, फळामध्ये गोडी येते, तेव्हा हा पतंग आपल्या बागेमध्ये येतो आणि त्या साधारणतः एका रात्रीमध्ये साधारणतः 10 ते 15 फळांना तो छिद्र करतो आणि त्याच्यामधून रस पितो. तर आणि हा पतंगाचा प्रादुर्भाव करण्याची एक विशिष्ट वेळ आहे, संध्याकाळी 6 ते 8च्या मध्येच हा पतंग प्रादुर्भाव करतो. तर आपल्याला या पतंगाच्या प्रादुर्भाव नियंत्रण करण्यासाठी सामुदायिक प्रयत्न करणं आवश्यक आहे. दर्शक हो, सर आपल्याकडे आले आणि संत्रा आणि मोसंबी या फळ पिकांवरील जी फळगळ समस्या आहे त्यावर डिटेल आणि खूप व्यवस्थित असं सरांनी मार्गदर्शन केलं. सर आज वेळात वेळ काढून तुम्ही आमच्याकडे आलात त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.